श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांना स्वप्नातून कोणते संकेत देतात? नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हाला कधी स्वप्नात श्री स्वामी समर्थ दिसले आहेत का? किंवा स्वामींचे मंदिर, चरण, नामजप किंवा एखाद्या आध्यात्मिक प्रसंग स्वप्नात अनुभवला आहे का? अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना विविध मार्गांनी संकेत देतात. त्यापैकी स्वप्न हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ भक्तांना स्वप्नातून कोणते संकेत देतात आणि अशा स्वप्नांचा अर्थ काय असू शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक स्वप्नाला आध्यात्मिक अर्थ असतोच असे नाही. काही स्वप्ने आपल्या विचारामुळे किंवा दैनंदिन अनुभवामुळेही पडतात, परंतु काही स्वप्ने मनाला विशेष शांतता आणि आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. अशी स्वप्ने अनेक भक्त स्वामींच्या कृपेचा संकेत मानतात. पहिला संकेत, स्वामी समर्थांचे दर्शन. जर स्वप्नात स्वामी समर्थ शांत मुद्रेत दिसले, आशीर्वाद देताना दिसले किंवा तुमच्याकडे प्रेमाने पाहताना दिसले तर अनेक भक्त याला कृपेचा आणि संरक्षणाचा संकेत मानतात. असा अनुभव आल्यावर मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. तर दुसरा संकेत, स्वामींचे चरण दिसणे. स्वप्नात स्वामींचे चरण दिसणे ही नम्रता, श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते. हे स्वप्न आपल्याला अहंकार सोडून भक्तीच्या मार्गावर चालण्याची आठवण करून देत असल्याचे अनेक जण मानतात. आणि तिसरा संकेत, मंदिर किंवा मठ दिसणे. जर स्वप्नात अक्कलकोट मंदिर, मठ किंवा स्वामींची पवित्र जागा दिसली तर तो मन शुद्ध करण्याचा आणि नामस्मरण वाढवण्याचा संकेत समजला जातो. असे स्वप्न अनेकांना नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतात. तर काही स्वामी सांगताना दिसणे. कधीकधी स्वप्नात स्वामी एखादा शब्द किंवा एखादा संदेश देताना दिसतात. अशा वेळी जागे झाल्यावर तो संदेश लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तो संदेश तुमच्या जीवनातील एखादा परिस्थितीशी संबंधित असू शकतो. पाचवा संदेश, नामजप ऐकू येणे. जर स्वप्नात श्री स्वामी समर्थ हा जप ऐकू आला तर अनेक भक्त त्याला मनाची शुद्धी आणि आध्यात्मिक जागृतीचा संकेत मानतात. हा अनुभव भक्ती आणि दृढ करण्याची एक प्रेरणा देतो. मित्रांनो, स्वप्नांचा अर्थ शोधताना अंधविश्वास ठेवू नका. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, विवेक आणि योग्य कर्म यांना महत्त्व दिले आहे. खरे तर स्वामींची कृपा केवळ स्वप्नातच नाही, तर एखाद्या कठीण प्रसंगी अचानक योग्य मार्ग सापडतो. जेव्हा निराशेच्या काळात मनाला धैर्य मिळते, तेव्हा अशक्य वाटणारे काम पूर्ण होते, तेव्हाही अनेक भक्त स्वामींची कृपा अनुभवतात. म्हणून स्वप्न पडो किंवा न पडो, स्वामीवरील श्रद्धा आणि नामस्मरण कायम ठेवा. दररोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. स्वामीवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तव्यावर मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहा. आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला कधी स्वामी समर्थांचे दर्शन स्वप्नात आले आहे का? अनेक भक्त सांगतात की जीवनातील कठीण काळात मोठे निर्णय घेण्यासाठी किंवा मन खूप अस्वस्थ असताना त्यांना स्वामी समर्थांचे दर्शन किंवा काही विशेष स्वप्ने पडतात. परंतु ही स्वप्ने नेमकी का पडतात? काही भक्तांच्या अनुभवानुसार जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने नामस्मरण करतो, मनापासून प्रार्थना करतो आणि एखाद्या समस्येचे उत्तर शोधत असतो, तेव्हा स्वामी त्याला स्वप्नातून मार्गदर्शन करतात. स्वामी कधी स्वतःच्या रूपात दिसतात, तर कधी एखाद्या साधूच्या रूपात, तर कधी फक्त एखादा संदेश, मंदिर, चरण किंवा नामजप ऐकू येतो. अनेक वेळा स्वामींचे संकेत हे थेट नसतात, ते
प्रतीकांच्या स्वरूपात असू शकतात. म्हणून स्वप्नातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यापेक्षा त्या स्वप्नामुळे मनात निर्माण झालेली भावना महत्त्वाची असते. जर स्वप्नानंतर मन शांत आणि प्रसन्न, आत्मविश्वास पूर्ण वाटत असेल तर अनेक भक्त त्याला स्वामींच्या कृपेचा संकेत मानतात. मात्र स्वामी समर्थांनी श्रद्धेबरोबर विवेकालाही महत्त्व दिले आहे. त्यामुळे कोणतेही स्वप्न पाहून घाबरून जाऊ नका किंवा अंधविश्वास बाळगू नका. खरी भक्ती म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवणे, नामस्मरण करणे आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे. कारण स्वामींचे सर्वात मोठे संकेत स्वप्नात नव्हे तर आपल्या जीवनातील योग्य मार्गदर्शन, धैर्य आणि सकारात्मक बदलामध्ये दिसून येते. आणि स्वामीवर श्रद्धा ठेवा, नामस्मरण करत राहा आणि मनापासून म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे संकेत स्वप्नात दिसोत किंवा जीवनातील एखाद्या प्रसंगातून मिळोत, त्यामागचा संदेश एकच असतो: विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा. कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्वामींच्या इच्छेनेच पोचला असेल. जर या व्हिडिओतील एखादा शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो केवळ योगायोग समजू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुमचा अनुभवही नक्की शेअर करा. हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी, हृदयस्पर्शी स्वामी संदेशासह. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.